सर्वोच्च न्यायालयाने आता एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 13 वर्षापासून कोमामध्ये असणारा 32 वर्षीय हरीश राणा याला इच्छा मरणाची परवानगी त्या ठिकाणी देण्यात यावी. मग हे नेमकं इच्छा मरण काय आहे, आत्महत्या नेमकं काय असतं आणि ही परवानगी अशा कशा पद्धतीने ही दिली जाते, तर थोडक्यामध्ये आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये ह्या व्हिडिओच्या अंतर्गत हे सगळं समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. या जर आपण लक्षात घेतलं विद्यार्थी मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा तर याचं शीर्षकच आपल्याला हे सांगतं की निष्क्रिय इच्छामरण. म्हणजे या ठिकाणी एक शब्द किंवा एक फ्रेज वापरण्यात आला, एक कॉन्सेप्ट वापरण्यात आला, ते म्हणजे पॅसिव्ह युथोनेशिया असा एक शब्द आहे. आणि मग त्याच्यामध्ये इच्छामरण किंवा निष्क्रियता झाल्याच्या नंतर ज्या वेळेला इच्छामरण देण्यात येतं, तर हे कशा पद्धतीने आहे हे भारतीय संविधानाचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला संदर्भ पाहायचा आहे. मग सर्वात पहिल्यांदा आपण आत्महत्या म्हणजे नेमकं काय आहे समजून घेऊ. आत्महत्या सगळ्यात पहिल्यांदा तर याची सुरुवात मानसिकतेतून होत असते. म्हणजे या आत्महत्येचा जर आपण विचार केला तर या आत्महत्यामध्ये सुसाईड याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. आणि त्या सुसाईडचा जर संदर्भ घेतला तर एखादा व्यक्तीने स्वतःहून जर असं ठरवलं की मला स्वतःचं आयुष्य संपवायचंय आणि तशा पद्धतीचे जर त्यांनी प्रयत्न केले, तर मुळात जर आपण पाहिलं तर आता IPCचा जो कायदा आहे, ओके, तो आता बाद झालेला आहे, पण तरी सुद्धा त्याच्या कलम 309 नुसार सुसाईड अटेम्प्ट करणं सुद्धा तो गुन्हा मानला जातो. म्हणजे कायदा तुम्हाला जगण्याची परवानगी देतो, पण तुम्ही असं स्वतः जीवन संपवण्याची काही कारण नसताना तर हे तुम्हाला अलाउड करत नाही. म्हणजे तुमच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो. ओके, मग अलीकडे जर आपण लक्षात घेतलं तर अलीकडेच्या संदर्भामध्ये म्हणजे काही केसेस सुद्धा याच्यामध्ये पहिले घडल्या. त्या म्हणजे अरुणा शानबाग एक केस होती. म्हणजे जवळपास अनेक वर्ष ही जी महिला आहे ही कोमामध्ये होती, पूर्णपणे निष्क्रिय झाली होती. आणि त्या निष्क्रियतेमध्ये त्या महिलेला त्या ठिकाणी कोर्टाने काही अटी शर्तींसह त्या मरणाची तिला परवानगी दिली. कारण का? कारण जर आपण मुळात जर लक्षात घेतलं तर भारतीय संविधानाचा रोल याच्यामध्ये फार मोठा आहे. ओके, जसं की उदाहरण माझ्या मागे तुम्ही बघताय की कलम 21. आता कलम 21 भाग 3 मध्ये ते येतं मूलभूत हक्कांमध्ये आणि त्याच्यामध्ये असं सांगितलंय की बाबा तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे. ओके, मग जगण्याचा अधिकार आहे का? तर नाही, फक्त जगण्याचाच अधिकार नाही. तर येत्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की फक्त जगण्याचा नव्हे तर प्रतिष्ठितपणे जगण्याचा अधिकार आहे. आणि जेव्हा अरुणा शानबाग केस पार पडली, आता याचा जर संदर्भ 2017चा आहे. ओके, मग ह्या केस नंतर असंही त्या ठिकाणी नमूद करण्यात आलं की फक्त जगण्याचाच नव्हे तर प्रतिष्ठितपणे मरण्याचा सुद्धा हक्क हा मानवाला देण्यात आलाय. म्हणजे याचा अर्थ असं नाहीये की बुवा मी खूप प्रतिष्ठावान व्यक्ती आणि आता मी मरण पावतो म्हणजे मग प्रतिष्ठितपणे मरण्याचा मला अधिकार, तर तसं नाहीये. समजा त्याच्या काही अटीशटी आहेत. उदाहरणार्थ जर समजा या ठिकाणी डॉक्टर मार्फत जर हे कन्फर्म झालं की संबंधित व्यक्ती ही कोमामध्ये गेली आहे आणि त्याच्यानंतर आर्टिफिशियल पद्धतीने हिला जगवण्याचा प्रयत्न होतोय, जसं की व्हेंटिलेटर असेल किंवा ऑक्सिजन मास्क असेल, आणि याच्या पुढच्या कालावधीमध्ये रिकवर होण्याच्या चान्सेस कमी आहे. लक्षात घ्या, रिकवर होण्याचे चान्सेस कमी आहे, तर त्याच्या घरच्यांच्या परवानगीने, ओके, त्याच्या घरच्यांच्या परवानगीने असतील किंवा मग त्या व्यक्तीच्या डॉक्टरच्या सल्ल्याने, अशा अनेक अटी शर्तींसह, सिव्हिल सर्जन त्याच्यामध्ये आहे, अशा अटी शर्तींसह या ठिकाणी 2017 नंतर मानवाला त्या ठिकाणी प्रतिष्ठितपणे मरण्याचा सुद्धा अधिकार देण्यात आलाय, जसं या केसमध्ये घडलं. मग इथं आता मरण्याचा अधिकार म्हणजे कसं, तर त्या ठिकाणी त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं जातं आणि मग त्या ठिकाणी तिथले जे सिव्हिल सर्जन आहेत ते तिथल्या संबंधित प्रशासन किंवा शासकीय जे उच्च पदाधिकारी जसं की जिल्हाधिकारी वगैरे असे जे पदं असतात, तर त्यांच्या देखरेखीखाली हा निर्णय घेतला जातो आणि त्या ठिकाणी इंजेक्शन वगैरे कुठल्याही त्या मार्फत या ठिकाणी त्या व्यक्तीला इच्छा मरण हे देण्यात येतं. म्हणजे इच्छा जर मरण आपण पाहिलं तर याच्यामध्ये इच्छा नाही तर निष्क्रिय इच्छा मरण पाहिजे. म्हणजे व्यक्ती कसा पाहिजे, पहिले तर निष्क्रिय पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि मग माझ्या मागे जो तक्ता आहे त्याच्यामध्ये आत्महत्या आणि निष्क्रिय इच्छा मरणाच्या काही गोष्टी मी या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहे, हे तुम्ही एकदा बघून घेऊ शकता. ओके, त्यानंतर जर आपण आता याच्या कन्क्लुजनवर आलो, निष्कर्षावर आलो, तर मुळात बघा, निष्क्रिय इच्छा मरण ही एक कायदेशीर वैद्यकीय प्रक्रिया आहे. म्हणजे मी तसं तुम्हाला सांगितलं, इच्छा मरण म्हणजे आता मी मरतो बुवा असं नाहीये, तर कायदेशीर व वैद्यकीय प्रक्रिया आहे ती. ओके, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं. त्याच्यानंतर आत्महत्या ही एक सामाजिक आणि मानसिक समस्या आहे ज्याला मदतीची गरज आहे. म्हणजे याची काउन्सिलिंग मार्फत या ठिकाणी याच्यावर तोडगा काढला जाऊ शकतो. कधी कधी पोरांत बघा, तुम्ही अनेक वेळा बातम्या बघता 10वीचा 12वीचा निकाल येण्याआधीच पोरांनी आत्महत्या करून टाकली. अरे निकाल तर येऊ दे, आहे की नाही? म्हणजे थोडंसं गंभीर गोष्टी ही, आणि इतका मानसिक तणाव निर्माण होऊन जातो
की माझं कसं व्हायचं आणि मग मी काय तोंड देऊ समाज व्यवस्थेला, याच्यामध्ये कुठेतरी त्या मानसिक तणाव, सामाजिक तणाव हा इतका आपल्याकडे वाढून जातो की याच्यात अशा गोष्टी होतात. मग त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. आणि भारतीय न्यायव्यवस्था लक्षात घ्या, नेहमी शिक्षेपेक्षा मानवी हक्कांना पहिल्यापासून भारतीय न्यायव्यवस्था ही या ठिकाणी प्राधान्य देत आली आहे. तर असा हा एकंदरीत मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. सर, तुमच्या प्रतिक्रिया याबाबत काय आहेत ह्या मला त्या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये नक्की नोंदवा. धन्यवाद.